निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. मोहन दादा, आपला व्हिडिओ चालू आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर आज श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं मला जी संधी मिळालेली आहे 5वं पुष्प गुंफण्याची, तर मी प्रथम सर्वांना कृतज्ञता व्यक्त करते आणि रामाच्या आणि समर्थांच्या प्रार्थनेनं सुरुवात करूया. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम श्री रामांना वंदन करते, श्री समर्थांना वंदन करते, मारुतीराय, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या पंचायतनाला वंदन करते आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी प्रयत्न करते. काही त्रुटी राहिल्या तर मला सगळ्यांनी क्षमा करावी एवढी मी विनंती करते. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये. अशा त्या महनीय ज्याची कीर्ती आहे अशा त्या रामाला प्रार्थना करते आणि आजचं पुष्प गुंफण्यास प्रारंभ करते. आज रामरक्षेतील राम. आपलं ज्या वेळेला हे सुरू झालेलं होतं रामायणाची किंवा रामायणाच्या म्हणण्यापेक्षा राम जन्माच्या निमित्तानं किंवा रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं काही विषय सुचवावेत आणि त्यातला हा विषय एक माझ्या डोक्यामध्ये आला की रामरक्षेतील राम. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या वाल्मिकींनी 24,000पेक्षा, परवाच्या ताईंनी पहिल्या दुसऱ्या दिवशीच्या फार सुंदर सांगितलेलं होतं की 24,000पेक्षा जास्त श्लोकरचना असलेलं असं रामायण रचलं. आणि ते रामायण, एवढं मोठं रामायण प्रत्येकाला वाचणं तर शक्य नाही. तर त्या रामायणाचं सगळं सार म्हणूया आपण, ज्या एका कथेमध्ये किंवा ज्या एका स्तोत्रामध्ये गुंफलं गेले ते हे रामरक्षा स्तोत्र. आणि रामरक्षा स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो, पठण करतो किंवा ते जेव्हा त्याचं चिंतन करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे सगळ्या रामायणाचा एक आढावा घेतलेलं छोट्या छोट्या शब्दांमधून, छोट्या छोट्या विशेषणांमधून आपल्याला सगळं हे रामायण डोळ्यासमोर झळकत असतं किंवा जात असतं. आणि रामरक्षा म्हणलेलं आहे म्हणजे रामानं केलेली रक्षा म्हणजेच रक्षण किंवा रामापासून आपलं रक्षण. आता हे रामरक्षा कवच किंवा हे स्तोत्र कसं निर्माण झालं याच्याबद्दल थोडा वेळ मी अगोदर बोलणार आहे आणि नंतर मग आपण पहिल्यांदा आता हा काय म्हणूया आपला उत्सवाचाच हे आहे तर मला माझ्या आवडीचं एक गीत मी थोडंसं सुरुवातीला म्हणते आणि प्रार्थना करूया रामाला आज वेगळ्या पद्धतीनं. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजा पावतसे, भक्ताची आकाजा पावतसे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, पावतसे महा संकटी निर्वाणी. रामदास वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन
अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पापक्षम उच्चारिता राम होय पापशम पुण्याचा निश्चय पुण्यभूमी पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया ठावे काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आपण समर्थांचं काय म्हणूया, त्यांचा मोठा अधिकार आहे आणि त्यांनी रचलेले हे अभंगांपैकी हा एक अभंग की ज्याच्यामध्ये पुन्हा रामरक्षेचंच सगळं स्तवन हे थोडक्यात केलेलं होतं आणि म्हणून मला ते म्हणावंसं वाटलं किंवा मी सांगितलं. आता मी आत्ता म्हटलं तसं या रामरक्षेची पार्श्वभूमी आपण हे नेमकं कुणी म्हटलेलं आहे किंवा हे रामरक्षा कुणी रचलेली आहे, कुणामध्ये हा संवाद झालेला आहे. आपण सगळे जाणकार आहात. खरं तर मी अगदी प्रारंभीचं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ज्या वेळेला बरीचशी रामायणं ही राम आणि आपलं शिव आणि पार्वती यांच्या संवादातून निर्मिती झालेली आहे आणि परवाच्या एका ताईंनी सगळ्या रामायणांचा आढावा घेतला होता. पण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आनंद रामायण नावाचं एक रामायण आहे आणि त्या रामायणामध्ये पार्वतीनं प्रश्न विचारलेला आहे. आता तिला कार्तिकेय होणार असतो आणि म्हणून ती असं विचारते की मी असं ऐकलं आहे म्हणती की रामरक्षा मंत्र अतिशय पवित्र आणि सुंदर आहे आणि तो बालकांना शांती देणारा आहे. तर रामरक्षा मंत्रांनी वाल्मिकींनी कुशाचं अभिमंत्रण केलं होतं ते आम्हाला माहिती आहे आणि मग तुम्ही मला सांगा की हे कार्तिकेयाच्या रक्षणासाठी शिवानी हिला पार्वतीला कसं सांगितलं आहे आणि त्यावेळेला शिव काय सांगतात ते उत्तर. आता ह्या रामायणामध्ये त्यावेळचे कोणतरी रामदास आणि विष्णुदास असे दोघं शिष्य आहेत. पण मला आपलं रामदास म्हणलं की एकदम सारखं असं आपलेच रामदास समर्थ रामदास आठवतात. अर्थात त्यांचं आणि त्यांचं हे नाही आहे, पण योगायोग नावाचं आहे. आणि मग त्यांच्या संवादातून ही कथा आपल्याला समजते आनंद रामायणाची. आणि त्याच्यामध्ये शिवाला जेव्हा पार्वतीनं विचारलं की हा बालकांना शांती देणारा मंत्र आहे तर तो मला सांगा तुम्ही, म्हणून ते तर तिला सांगतात. कार्तिकेयाच्या रक्षणासाठी त्यांनी तो तिला सांगितला आणि ते म्हणतात देव्यद्य स्कंदपुत्राय रामरक्षाभिमंत्रणं कुरुतारकघाताय समर्थोऽयं भविष्यती. स्कंदपुत्र म्हणजे अर्थातच पार्वतीचा पुत्र जो आहे तो, तर त्याचं अभिमंत्रण करण्यासाठी हा रामरक्षा मंत्र सांगतो म्हणे मी आणि तो तारक होईल मंत्र आणि तो सगळ्यामध्ये समर्थ ठरेल आपला बाळ. आणि याच्या रामरक्षेच्या सुरुवातीचा जो मंत्र आहे तो जरा वेगळा आहे. म्हणजे आनंद रामायणात 51 श्लोकाची रामरक्षा आलेली आहे आणि आपली पारंपरिक रामरक्षा ही 38 श्लोकांची आहे, ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याची सुरुवात अशी आहे वामकोदंडदंडं निजकरकमले दक्षिणे बाणमेकं पश्चाद्भागे च नित्यं दधतमभिमतं सासितूणीरभारं वामे वामेव सद्भ्यां सह मिलिततनुं जानकी लक्ष्मणाभ्यां श्यामं रामं भजेऽहं प्रणतजनमन खेदविच्छेददक्षम्. आणि आपली आहे ध्यायेदाजानुबाहुं. याच्यात थोडा बदल दिसतो मगाच्या आत्ता म्हणलेल्या श्लोकात. धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालंकारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम. आणि आपल्या सुरुवातीची अशी आहे बघा ध्यानाचा श्लोक. आपण जे म्हणतो त्याच्या अगोदर मी आनंद रामायणातलं सांगते प्रारंभ. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीताराम नाही श्रीरामचंद्रो देवता. आपल्या याच्यात सीता आहे. राम इति बीजम अनुष्ठुप छंद हा श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा अशी सुरुवात आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप छंद सीताशक्ती श्रीमद् हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोग असा थोडासा फक्त सीतेचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. आणि बाकीचे बरेचसे श्लोक त्याच्यामध्ये काही असे अक्षर शब्द वेगवेगळे आहेत. ते 1-2 सांगते आणि मग आपल्या पारंपरिक रामरक्षेची आपण सुरुवात करूया. तर राम इति बीजम असं आरामध्ये म्हटलं आणि इथे हा अंश त्याच्यामध्ये अधिक आहे. आणि सीताशक्ती ही योजना त्यामध्ये रामरक्षेत आपल्या पारंपरिकमध्ये आहे ती त्यामध्ये नाही. आता कटी जिथं म्हणले तिथं त्यांनी कटीम शब्द वापरलेला आहे. आणि आराम कल्पवृक्षाणाम रामो दाशरथी शूरो या श्लोकांच्या जागा स्थानात थोडे त्याच्यात त्यांनी काही बदल केलेले आहेत. आता तरीसुद्धा हे रामरक्षा स्तोत्र कसं निर्माण झालं याबद्दल अजून एक गमतीशीर थोडीशी म्हणजे तीही कथा सगळ्यांना परिचित असावीत. पण शिवांचं जे रामावरचं प्रेम आहे आणि त्यामुळं शिवांनी हे रामरक्षा कवच आपण 15वा श्लोक जेव्हा म्हणतो तेव्हा त्या श्लोकाचा अगोदर मी आधार घेते आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरहा तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुधकौशिकः. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरहा. हरहा म्हणजे हराला शंकराला शिवाला. आदिष्टवान म्हणजे जसा उपदेश केला किंवा जशी सांगितली तशी बुधकौशिक ऋषींनी ती ऐकलेली आहे रात्रीच्या वेळेला. आणि जशी हरांनी सांगितली तशी पहाटे उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पुन्हा ती त्यांनी लिहून काढली असा एक भाग आहे. तर ही का बरं अशी त्यांनी स्वप्नामध्ये येऊन का सांगितली. आत्ता मी सांगितलं तसं पार्वतीला तर शिवानी नंतर ती सांगितलेलीच आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या रघुकुळाची कीर्ती रामचंद्राच्या चरित्राची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमलेली होती. देव दानव आणि मानव यांना हे चरित्र आपल्याला प्राप्त व्हावं. कारण शतकोटी प्रविस्तरम असं आपल्या श्लोकात पण येणारच आहे. तर शतकोटी त्याचा विस्तार आहे. आणि मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाला दानव मानव आणि देव या तिघांनाही वाटत होतं की एवढा याचा विस्तार आहे तर ही कथा आम्हाला मिळावी आणि म्हणून त्याचं जे वैभव आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं. आणि म्हणून त्यांच्यात जरा कुरबुरी सुरू झाल्या. देवदानवात नेहमी असायच्यात पण याच्यामध्ये मानवही येत आहेत. आणि यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी तिघांनी बोलणी सुरू केली. कधी कधी भांडणातून काही निष्पन्न होणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. पण सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ह्याची समभागात विभागणी करून घेऊया. पण समभागात विभागणी कोण करायला योग्य आहे तर कोणीतरी निस्पृह पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी काही मागणी मागायला नको. आणि हे कसं जमणार ह्याला मध्यस्थ कोण होणार. म्हणून या तिघांचाही असा विश्वास कोणावरच नव्हता की कोणीतरी आपल्याला पासून लपून काही भाग घेईल की आपल्याला देणार नाही असं वाटत होतं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो एकांतवासात राहणारा स्मशानामध्ये राहणारा भस्मलेपन करणारा आणि अत्यंत निस्पृह असा शंकर परमात्मा किंवा शिवशंकर हा फक्त याच्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून त्यांना विचारायचं ठरवलं. सगळी मंडळी शंकरांकडे गेलेली आहे आणि शंकर ध्यानस्थच होते. ते ध्यानावस्थेतून बाहेर पडण्याचीच सगळे वाट बघत होते. ते अगदी थोडा वेळ क्षणभर ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर हे तिघही आपल्या समोर आहेत आणि डोळ्यात तेल घालून अगदी आपल्याकडं सावधानतेनं पाहतायत. म्हणून त्यांनी विचारलं की काय कशासाठी आलेले आहात. मग त्यांनी सांगितलं की हे शतकोटी प्रविस्तरम हे रामायण आहे ना हे आम्हाला वाटून पाहिजे. तर ते म्हणतात ठीक आहे देतो मी वाटणी करतो. पण समप्रमाणात वाटणी करून जर काही जास्ती भाग उरला तर तो मात्र मी घेणार. तर त्यांना असं वाटतं काय आता
एवढ्या शतकोटीमध्ये किती उरणार आहे आणि ते किती घेणार आहेत तसं त्यांचं सुरू झालं आणि त्यांची वाटणी सुरू झाली. आणि मग ती वाटणी सुरू झाल्यानंतर आधी कोणी घ्यायचं तर देव म्हणले मी श्रेष्ठ आहे, दानव म्हणले आम्ही श्रेष्ठ आहे, मानव मात्र गप्प बसले. आणि मग श्री शंकरांनी पहिली वाटणी मानवापासून सुरू केली. जे आपण मानव कसे समजूतदार आहे हे त्याच्यातून मला समजतं. आणि मग त्यांनी बरोबर 33 लक्ष 33 कोटी 33 लक्ष 33,333 अशी सगळ्या पानांची किंवा त्या श्लोकांची वाटणी केली. आणि फक्त एक श्लोक उरला, तो म्हणजे अनुष्टुप छंदातला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनुष्टुप छंद हा 32 अक्षरांचा असतो. आणि मग त्याच्यामध्ये पण वाटणी केली, 10 अक्षरं वाटून दिली आणि फक्त 2 अक्षर उरली. आणि ती 2 अक्षरं ही शंकरांनी स्वतःकडे घेतलेली आहेत. ते म्हणे आपलं ठरलेलं होतं ना, एवढी 2 अक्षरं फक्त मी घेतो. आता सगळे म्हणतात ठीक आहे, 2 अक्षरांनी काय फरक पडतो आणि नाहीतरी आपल्या तिघात वाटताच येणार नाही. आणि म्हणून ती वाटणी त्यांच्याकडे आली. आणि ती काय होती तर रा आणि म, म्हणजे राम ही 2 अक्षरं फक्त होती जी शंकरांनी आपल्या कंठामध्ये कायम ठेवलेली आहेत. म्हणून त्यांनी तर काही जणांनी असं म्हटलेलं आहे की कितीतरी काळ शंकर त्या 2 अक्षरांच्या चिंतनामध्ये इतके मग्न होते की त्याच्यातून ते बाहेरच येऊ शकत नव्हते. गळ्याभोवती त्यांच्या सर्पहेणे आपल्याला माहिती आहे की हलाहल म्हणजे प्राशन केल्यामुळं त्यांची आग झालेली होती. आणि म्हणून विषा औषधं घेतले पार्वतीशे, तर त्यांनी ते घेतल्यानंतर त्याचा दाह कमी होण्यासाठी ह्या रामनामाचा उपयोग झालेला आहे. आणि शिवशंकर या वैभवामध्ये इतके तल्लीन झाले की त्यांचा तो ब्रह्मानंद युगानुयुग लोटली तरीसुद्धा ते बाहेरच आले नाहीत. आणि मग देव दानव मानव आपल्या वाटणीला आलेला भाग घेऊन देव गेले स्वर्गात, दानव गेले पाताळात, आपले मानव सगळे इथे पृथ्वी तलावर राहिलेले आहेत. पण ह्या कथेमध्ये प्रचंड काहीतरी आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. आणि शंकरांची ती अवस्था पाहून सगळे ऋषीमुनी हे वैभव आपल्याला प्राप्त व्हावं, काय त्यांची अशी अवस्था आहे ती काही त्यांना लक्षात येत नव्हतं. आणि एक दिवशी शंकर ब्रह्मानंदातून बाहेर आले, पण बाकी सगळे ऋषी निघून गेले होते आणि एकटे बुध कौशिक ऋषी मात्र शांत चित्तानं तिथं बसून राहिलेले होते. आणि त्या रामनामाच्या वैभवानुभवाच्या ब्रह्मानंदात श्रीशंकर देहभावातीत अवस्थेत मग्न झालेले त्यांना दिसले. आणि क्षणभर बुध कौशिकांच्या लक्षात आलं की आपल्याला आता यांच्याकडून हे प्राप्त करायचे. आणि म्हणून बुध कौशिक ऋषींनी त्या रामनामाच्या वैभवाची अनुभूती त्यांच्याकडून घेतलेली आहे. शंकरांच्या लक्षात आलं की हे एकटेच या ब्रह्मानंदात आता डुंबतील आणि तेच योग्य आहेत. आणि म्हणून त्यांनी ऋषींच्या स्वप्नसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या त्या वैभवाच्या आस्वादाचा अनुभव त्यांना दिलेला आहे. त्यावेळी रामरक्षा स्तोत्र त्यांना सांगोपांग आणि सप्रयोग कथन केलेलं आहे. आता याचे खूप प्रयोग आहेत. खरं रामरक्षा एका तासात सांगण्याजोगी नाहीच आहे, जसं रामायण आहे तसंच आहे. पण मग त्याच्यातलं जे आध्यात्मिक रहस्य आहे ते सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर मग हे बुध कौशिक ऋषी ज्या वेळेला स्वप्नातून जागे झाले ते देहभावात आले. आणि त्यानंतर त्यांनी ही शंकरांनी सांगितलेली जशी संथा दिली बरं का, त्यांनी त्यांना संथा दिलेली होती आणि तशीच्या तशी त्यांनी लिहून काढली. म्हणून तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः असं म्हटलं जातं. आणि आपल्या बुद्धीच्या कौशल्यानं उपयोग करून ती श्लोकबद्ध केलेली आहे. म्हणून ते बुध कौशिक झाले. बुध म्हणजे अत्यंत विद्वान बुद्धिमान आणि कौशिक हे त्यांचं नाव होतंच. पण इतर कुठल्याही आपण इतकी स्तोत्र म्हणत असतो, पण इतर कुठल्याही स्तोत्र किंवा मंत्र आणि कवचापेक्षा श्रीरामरक्षेचं महत्त्व अतिशय आहे. आपण सप्तशतीचा पाठ करतो, त्याच्यामध्येही असे अनेक श्लोकांचे अर्थ पाहायला गेले तर गोंधळ होतो. तसंच रामरक्षेमध्ये मात्र सगळी रामरक्षा ही आपल्या प्रत्येकाला, अगदी सामान्य माणसाला सुद्धा ही अगदी सहज आणि सोपी अशी झालेली आहे. आता सुरुवातच काय म्हटलेलं आहे बघा, सुरुवात खूप छान आहे. आता मी मगाशी सांगत होते तसं आनंद रामायणात काही बदल आहेत, पण आता ते जास्त आपल्याला बोलायला वेळ नाही आहे. तर सुरुवातच आहे श्री गणेशाय नमः, म्हणजे नुसती पहिल्यांदा तांत्रिक ही सुरुवात केलेली आहे. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी, याचा ऋषी बुध कौशिक आहे.
श्री सीता रामचंद्रो देवता, इथं दोन्ही देवता आहेत. आजच आम्ही गडावर जाऊन आलो, रामरायाचं दर्शन घेऊन आलो. आणि अनुष्टुप छंद हा मगाशी सांगितलं तसं या संपूर्ण रामरक्षेचा मंत्र. आता काही श्लोक मात्र वेगळ्या ह्याच्यातले आहेत. आणि सीता शक्ती आहे. शक्ती कोण आहे या मंत्राची? तर सीता आहे. आणि श्रीमत हनुमान कीलकम, श्री हनुमान, श्रीमत श्रीनी संपन्न असा हनुमान हा त्याचं कीलक आहे, म्हणजे किल्ली आहे. आणि सगळ्यात बघा, जसं कुठलेही एखादा मोठा महाल असेल, त्याचं द्वार उघडण्यासाठी एक हे असतं, काहीतरी एक खूण असते किंवा किल्ली असते, आणि ती म्हणजे ती उघडणाऱ्यालाच त्याला त्याच्या आतलं सगळं वैभव समजू शकतं. तसं हा हनुमान हा याची किल्ली आहे किंवा त्याला प्रवेशद्वार आहे असंही काहींनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं आता रामरक्षेचं जे स्तोत्र आहे ते समजणार आहे किंवा त्याचा आनंद आपण घेणार आहोत. आता सगळं सुरुवातीला जे वर्णन केलेलं आहे की ध्यायेत आजानुबाहुम, आता एकेका शब्दावर कितीतरी सांगण्याजोगं आहे बरं का. ध्यान या श्लोकांच्या अर्थाचंच सगळं रहस्य आपल्याला समजून घ्यायचं म्हणलं किंवा फक्त कीलक तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. तर रामरक्षेचं ध्यान जेव्हा करतो, पहिल्यांदा ध्यान केलं की आपण तिथलं मन आपलं स्थिर होतं आणि मग आपण पुढचं सगळं स्तोत्र हे त्याचे जे काही लाभ आहेत किंवा त्याचे जे काही आपल्याला येणारा प्रत्यय आहे, आपली आध्यात्मिक उन्नती होणार आहे, ती ह्या ध्यानापासून सुरुवात होते. आणि म्हणून रामचंद्राची कशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. तर ध्यायेत अजानुबाहुम हा पहिला श्लोक इतका सुंदर आहे की आ म्हणजे पर्यंत, जानू म्हणजे गुडघे आणि बाहू म्हणजे हात. ते ज्याचे हात हे गुडघ्यापर्यंत पोचतात, आपल्याला पद्मासन घालताना माहिती आहे. आणि अशा रामचंद्राचं आपण ध्यान करायचे. आता इथे धृतशर धनुषम, खरं म्हणजे याच्यावर खूप काही चर्चा आहे की अशा पद्मासनामध्ये धनुष्य कसं काय त्यांनी धारण केलं असेल. पण ती जी हाताची अवस्था होते आणि तो जो गोलाकार होतो ते धनुष्य झाल्यानंतर, ताणल्यानंतर जी अवस्था होती ती आहे, म्हणून त्यांनी धृतशर धनुषम ही तिला उपमा दिलेली आहे तिथे. आणि पीतम वासोवसनम, ते तर सगळ्यांना माहिती आहे की पीतवसन हे पिवळं रेशमी वस्त्र, रामाला अर्थातच पितांबर शोभून दिसतो. आणि नवकमलदलम स्पर्धी नेत्रम प्रसन्न, अहो नवीन उमलणाऱ्या कमलांशी ज्याची बरोबरी किंवा जो तुलना होती आहे. आणि कमलदल म्हणजे हे मूलाधार चक्राचं हे आहे, काय म्हणू आपण, सिम्बॉल आहे. आणि म्हणून ते चक्र जागृत होऊन आपली कुंडलिनी शक्ती जागृत उत्थापित होण्यासाठी हे सगळं ध्यान त्याचं करायचं आहे. आणि नवकमलदल स्पर्धी नेत्र, मी आत्ता सांगितलं तसं नव्या उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांबरोबर जणू काही ते स्पर्धा करत आहेत असे त्याचे नेत्र आहेत, कमल नेत्र. म्हणून मगाशी बघा काहीतरी मी हे करत होते, तयारी करत होते आणि सहज फोन सुरू केला. ते छोटासा 7-8 वर्षाचा मुलगा ते म्हणत होता, मी फक्त 2 ओळी म्हणून दाखवते, ते याच वर्णनाशीच आपल्याला माहिती आहे बहुतेक तुलसीरामांचं असेल ते. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंजमुख कर कंजपद कंजाननम कंदर्प अगणित अभित अमित छबिनव नीर लोचन सुंदरम. तर इतकी सगळीकडे नवनीरद, नीरद म्हणजे जो जन्माला येते आणि हे कमळ आहे याची सगळीकडे तुलना, आणि त्याच्यासारखं प्रसन्न मुख असलेला असा हा राम आहे. आणि त्यानं त्या अवस्थेमध्ये त्याचं जटा मुकुट मंडितम हे जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळेला त्यानं कसे काय नवीन अलंकार घातले असतील असाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो. पण तो काहीही न धारण करताच इतकं तेजपुंज दिसणार आहे. आणि जरी अलंकार धारण केलेले असले तरीसुद्धा रामचंद्रांच्या दिव्य प्रभेमुळं ते अलंकार देदीप्यमान जास्त दिसत होते. आणि देदीप्यमान अलंकारामुळं राम अधिक शोभून दिसत होता. किंवा मनोहर जटा त्याच्या, आता खरं आपल्याला सगळं
वनातलंच रूप डोळ्यासमोर जास्ती करून दिसतं. आणि दधत मुरु जटा मंडनम, विशाल असा जटांचा भार ज्यानं धारण केलेला आहे, आणि मंडनम अतिशय शोभून दिसणारं अशा त्या रामाचं आपण ध्यान करायला पाहिजे. आणि रामाचं ध्यान करावं असं हे बुध कौशिक ऋषी आपल्याला सांगतात. त्याच्यामध्ये तर इतकं गूढ हे आहे, लपलेलं आहे किंवा हे आहे, की एखाद्या मूर्तिकारानं मूर्ती घडवणं वेगळं आणि प्रत्यक्षात असं रूप असणं वेगळं. तर हे रामचंद्राची ध्यानमूर्ती आपल्या मनचक्षुसमोर आपण आणावी आणि रोज त्याचं ध्यान करावं. पंडित सातवळेकरांनी मात्र इथे बद्ध पद्मासनम म्हणले, त्याऐवजी त्यांनी एक हेमचंद्रासनम असा उल्लेख केला आहे. पण त्याच्यावरही काहींनी चर्चा केलेली आहे की असं म्हणणं बरोबर नाही. जी स्वतः शिवांनी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. त्यामुळं आपण आहे तेच पाठ लक्षात घेऊया आणि या पाठाचा कसा पुढे विनियोग करायचा किंवा हे आपण खूप जण जाणता. तर हे चरित्र रघुनाथच आहे. म्हणजे दुसरा श्लोक आहे, चरितम रघुनाथस्य. सगळं सांगता येणार नाही. शतकोटी प्रविस्तरम, आत्ता सांगितलं तसंच की 100 कोटी याचा विस्तार आहे. आणि जो आत्ता शिवानी सांगितलेला आहे किंवा आपल्याला वाल्मिकीनी सगळं जे रामायण रचलेलं आहे त्यातलं एकेकम अक्षरम पुंसाम, पुंसाम म्हणजे व्यक्तीचं, पुरुषाचं, महापातकनाशनं. आपल्या हातून कळत नकळत पातक घडत असतात आणि त्याचा नाश करणारं असं हे एक एक अक्षर असतं. म्हणून आपण या राजीव लोचन रामाची ध्यान करत जाऊया. आणि तो कसा आहे, सतत हातामध्ये धनुष्यबाण घेऊनच त्याची आपल्या डोळ्यासमोर मूर्ती असते. आणि जो रामरक्षेचं पठण करील तर कुठल्याही इच्छा त्याच्या पूर्ण होतील. पापग्निम सर्व कामदाम. आणि आता इथून जो 4थ्या श्लोकाचा 3रा चरण आहे तिथून जो भाग आहे तो खरा रामरक्षेचा भाग आहे. पुण्याला वसंतराव गाडगीळ, पंडित वसंतराव गाडगीळ म्हणून होते आणि त्यांनी असं एक तक्ता तयार केलेला होता आणि चित्र काढलेलं होतं मनुष्याचं. आणि मग तिथे लहान मुलांना आपण असं सांगावं अशी इच्छा आहे की शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातू विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मुखत्राता मुखम सौमित्री वत्सलः जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः. भुजा म्हणजे दोन्ही बाहू. करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तीनी हनुमत प्रभू. सगळ्या शरीरांची अवयवांची ही एक एक नावं घेत घेत एकेका देवाचं म्हणजे 21 नावं त्यांनी सगळी सांगितलेली आहेत. 21 विशेषणं सांगितलीत आणि त्या 21 विशेषणामध्ये सगळी रामकथा तिथे झालेली आहे बघा. तर सक्तीनी हनुमत प्रभू, हनुमंताचे जे सक्तीनी म्हणजे ज्या जंघा आहेत तर त्या सगळ्यात श्रेष्ठ आहेत आणि त्या आमचं रक्षण करू देत असं म्हटलेलं आहे. आणि उरू म्हणजे पुन्हा मांड्या, रघुत्तम, हा रघुकुळातला उत्तम. आता पहिलंच मला विशेषण सांगायचं होतं की शिरोमे राघव पातू, पण एवढे 2 सांगते आणि मग मी प्रत्येक विशेषणाचं थोडं थोडं स्पष्टीकरण सांगते. तर उरू रघुत्तम पातू रक्षक कुल विनाशकृत, सगळ्या राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा हा जो आहे हा श्रीराम आमचं रक्षण करू देत. जानूनी सेतुकृत पातू. आता जानूनी म्हणजे पुन्हा गुडघ्यांचं रक्षण. ज्यांनी एवढा मोठा सेतू दशमुखाला मारण्यासाठी तिथं जाण्यासाठी जो तयार केलेला होता, अर्थात आपल्याला माहिती आहे नल नील त्यांनी ते सगळं तयार केलेलं आहे. पण तो पातूक निर्माण करणारा म्हणजे सेतूत निर्माण करणारा तो आमचं रक्षण करू देत. आणि जंघे दशमुखांतकः, आणि आमच्या जांघांचं रक्षण. तर दशमुखाला ठार मारणारा, आता रावणाला मारलेलं आहे ते सगळे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि पादव विभीषण श्रीद, नेहमी चरणांचं आपण त्याच्या वंदन करावं, त्याचं नतमस्तक व्हावं. कारण जसा विभीषण तिथे नतमस्तक व्हायला आलेला होता आणि विभीषणाला श्रीद म्हणजे श्री म्हणजे संपत्ती, राज्य संपत्ती देणारा असा राम आमचं रक्षण करू देत असं इथं म्हटलेलं आहे. आणि शेवटी पातू रामो खिलम वपू, सगळ्या शरीराचं आमच्या रक्षण करू दे. पण रामरक्षेचा केवळ आपल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करो
एवढाच अगदी सीमित अर्थ न घेता त्याचा आपल्याला सखोल जेवढा अर्थ घेता येईल तेवढा आपल्याला घेतला पाहिजे आहे, तो आपण घ्यायचा आहे. आणि म्हणून बघा, एकेका विशेषणाचं जर सांगायला लागलं तर तिथेसुद्धा आपले हे श्लोक सगळे म्हणजे हाच वेळ आपला संपून जाईल. की राघव पाहतो, राघव म्हणजे रघूच्या कुळात जन्मलेला राघव. पण रघुकुळ म्हणून श्रेष्ठ आहे बघा. का रघुकुळ श्रेष्ठ ठरलं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रघूचे 2 वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे त्यांनी इंद्राबरोबर आपल्या पित्याच्या 100व्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी नेलेल्या अश्वाचं रक्षण करण्यासाठी त्यानं इंद्राबरोबर युद्ध केलेलं आहे आणि त्याच्यात तो जिंकला गेला. पण थोडासा हैराण झालेला होता, जखमी झालेला होता, पण तरीसुद्धा पुन्हा उभा राहून, छोटासा होता, 14-15 वर्षाचा असेल किंवा 13-14, आणि त्यानं त्याच्याबरोबर युद्ध करून तो जिंकला. तेव्हा इंद्र आश्चर्यचकित झाला आणि इंद्र म्हणतो की अश्व सोडून तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेला तो म्हणतो, ठीक आहे, मला अश्व दिला नाही तरी चालेल, फक्त माझ्या पित्याला 100व्या अश्वमेधाचं फळ मिळू देत म्हणजे झालं. म्हणजे अश्वच पाहिजे आणि मगच ते फळ मिळेल असं नाही, असा तो रघु असतो. किंवा मागे मी कधीतरी सांगितलेली आहेत, आपल्या या कथा झालेल्या की कौत्स ऋषींचा कौत्स नावाचा जो शिष्य असतो वरतंतू ऋषींचा, आणि त्याला गुरुदक्षिणा देण्यासाठी ते म्हणतं काय द्यायची तर ते म्हणतात 14, म्हणजे रागवून म्हणतात 14 कोटी मोहरा आणून दे. आता त्याला आठवतं की रघुराजा एकटाच श्रेष्ठ आहे आणि आपण त्याच्याकडून ते घेऊ शकतो. पण त्यावेळेला रघुराजानं सर्वस्वाचं दान केलेलं होतं आणि तो अक्षरशः म्हणजे मातीच्या भांड्यातून सगळा आपला व्यवहार करत होता. कौत्स आला तेव्हा छोट्याशा मातीच्या घटातून त्यांनी त्याची पूजा केलेली आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येतं आपण चुकीच्या वेळेला आलो. पण तो विचारतो तू का आलायस? तर तो नको म्हणतो मी उशिरा आलेलो आहे, मी आता जातो. नाही म्हणे तू सांग. आणि म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर म्हणे मला अशी गुरूंना दक्षिणा द्यायची होती. तर तो म्हणतो तू फक्त 1 रात्र राहा. त्याचं एवढं सामर्थ्य होतं की रात्रीच्या वेळेला त्यानं ठरवलं होतं की आता देवांच्या खजिन्यावर मी देवांवर स्वारी करीन, म्हणजे देवांच्या खजिन्यावर जाईन आणि तो खजिना जिंकून आणीन याला देण्यापुरतं. ते देवांच्या खजिनदारानं यांच्या खजिन्यामध्ये रात्रीच्या वेळेला पाऊस पाडलेला आहे आणि इतक्या मोहरा मिळाल्या. तर तो त्यांचा जो अधिकारी आहे कोषाध्यक्ष, तो सकाळी पहाटे सांगत येतो महाराज आपल्या खजिन्यामध्ये मोठ्या मोहरांचा पाऊस पडलेला आहे. आणि मग तो ऐकल्यानंतर रघुराजा बघायला जातो आणि चल म्हणतो कौत्साला घेऊन जा सगळे पैसे. दोघंही म्हणजे अहो दाता अहो म्हणजे याचक हा, अशी मी ती कथा लिहिलेली होती त्यावेळेला, की देणारा सगळं घेऊन जा म्हणतोय. तो म्हणतो मला 14 कोटी पाहिजेत. हा म्हणतो मला ठेवून काय करायचं, मी सर्वस्वाचं दान केलेलं. म्हणजे आपण श्रीराम श्रेष्ठ समजतो तसाच रघु हा त्या वंशातला अत्यंत श्रेष्ठ राजा. सगळे दशरथही तसाच आहे. आपण आता एकेका ह्याचं थोडक्यात आता घ्यावं लागेल मला, पण मी राघवचं सांगावंसं वाटलं की हा शिरोमी राघव. आणि शिर म्हणजे मस्तक हे आपलं सगळ्यात म्हणजे काय म्हणून बुद्धीचं हे आहे, सगळं रक्षण करण्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात मस्तक. आपण म्हणतो ना शिर सलामत तो पगडी 50, तर त्याप्रमाणे हे शिर आपलं महत्त्वाचं आहे. आणि राजा दशरथाचं सुद्धा मला वर्णन करायचं होतं की राजा दशरथ किती श्रेष्ठ होता, पराक्रमी आहे. सगळी त्याची प्रजा कशी आहे, अयोध्या मनोनिर्मित नगरी, किती सुंदर गायलेलं आहे हो. गदिमांनी म्हटलेलं आहे आणि सुधीर फडकेंनी गायलेली सगळी गीतं आहेत. अयोध्या मनोनिर्मित नगरी. तर त्या राजाच्या दरबारात काय नव्हतं, राजाच्या ह्याच्यामध्ये काय नव्हतं, सगळं होतं तिथे. सगळ्या गोष्टी मुबलक होत्या आणि कुणी सुखी म्हणजे कुणीही दुःखी नव्हतं, कुठंही दुर्व्यवहार चाललेला नसायचा. त्यामुळं त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथवाजी गज पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनोनिर्मित नगरी. आता राजा कसा आहे म्हणजे त्याचं मस्तक
आपलं रक्षण करू देत म्हणून शिरो मी राघव पातू झालं भालम दशरथात्मजा. भाल म्हणजे आपलं सगळं दैव. इक्ष्वाकुकुळ कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करीतो रक्षण गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. तर दशरथ राजा हा अत्यंत तसा पराक्रमी आहे, भाग्यवान आहे, पण त्याचं सगळं भाग्य म्हणजे श्रीराम आहेत. आणि म्हणून भालम दशरथात्मजा हा दोघांचाही तिथे उल्लेख केलेला आहे की आपलं भाल हे दशरथांचा आत्मज म्हणजेच पुत्र हा राम हा आपलं रक्षण करू देत आणि आपल्यालाही असंच सगळं भाग्य उदयाला येऊ देत. आपल्या पराक्रमाचं, आपल्या कौतुकाचं, आपल्या गुणाचं सगळं भाग्य हे आपल्या याच्यामध्ये उमटू देत असं भालम दशरथात्मज. आता पुढचा शब्द पण फार छान आहे. कौसल्येय हा दृश्योपात. कौसल्येय म्हणजे कौसल्य राणी ही पण फार प्रेमळ आहे बघा. अत्यंत सानुक्रोशत्व जे आहे ते सगळं त्या कौसल्येकडं आहे आणि त्यामुळं तिची दृश्यव म्हणजे दृष्टी, दोन्ही जे तिचे नेत्र आहेत ते अत्यंत प्रेमळ आहेत. बोलणं तिचं प्रेमळ आहे आणि म्हणून तिची जी दृष्टी आहे तिचं ज्यांनी रक्षण केलं बघा ना. पहिला पुत्र झाल्यानंतर आईला सर्वस्व मिळालं, मातृत्व तिला लाभलेलं आहे आणि इतकं छान सुंदर बाळ प्राप्त झाल्यानंतर आईचे अगदी काय म्हणू ना आयुष्याची अगदी हे झालेली आहे. आणि म्हणून तो कौसल्येचा जो पुत्र आहे तो कौसल्येय म्हटलेला आहे आणि त्यांनी आपल्या दृष्टीचं रक्षण करू देत. कारण का की माझ्या डोळ्यांचं रक्षण करायला हा राम समर्थ आहेच, पण श्रीरामांच्या दर्शनानं आणि रामांच्या गुणश्रवणानं माझ्या डोळ्यात आनंदाश्रू येवोत असंही त्यामागं म्हणायचं. किंवा आपल्या पोटी परब्रह्म रामरूपाने जन्माला आलं हे पाहण्याचा योग त्या कौसल्य मातेला आला आणि त्यामुळं रामदर्शनाचा योग आपल्याही डोळ्यांना येऊ देत. आता तिला पुत्र प्राप्त झाला म्हणून तर असा हा कौसल्येयो दृशो पातू. कारण तो खरंच आता म्हणजे परब्रह्मरूपातच आलेला आहे आणि त्याच्या इतका विशाल कोणी या जगामध्ये नाही. तर कौसल्या मातेचा दृष्टिकोन अत्यंत विशाल आहे. कुणाशीही कधी तिनं जसं दशरथाचं सांगितलेलं आहे की सगळ्यांशी प्रेमानं वागणार, सगळं त्याचं राज्य चांगलं होतं, तशीच कौशल्यासुद्धा आहे की इतक्या आपल्या मुलावर वनवास आला तरीसुद्धा तिनं कैकेयीला अजिबात शब्द बोललेली नाही आहे. कधीही दुस्वास किंवा वाईट हे शब्दच तिच्याजवळ नाही. अत्यंत समत्व असणारी अशी ती आहे आणि तिच्यासारखी दृष्टी आम्हाला प्राप्त हो आणि तिच्यासारखी दृष्टी देणारा राम आम्हाला प्राप्त हो. कारण रामानं सुद्धा सहज स्वीकारलेलं आहे ना. तसं भालम दशरथात म्हणजे सांगितलं, कौसल्य दृश्योपातू सांगितलं. आता विश्वामित्र प्रियश्रुती. विश्वामित्र काय आहे आपल्याला माहिती आहे, मागायला आले होते. एक तुझा पुत्र मला देई दशरथा. तुझा पुत्र मला दे कशासाठी? यज्ञ रक्षणार्थ. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मागायला आलेले होते. पण सुरुवातीला जेव्हा त्यांना श्रीराम झालाय समजल्यानंतर खूप श्रुती त्यांचे सुद्धा श्रवण हे अगदी पावन झालेले होते, आनंदित झालेले होते आणि त्यामुळं त्यांनी त्याच्याकडं त्याची मागणी केलेली आहे. आणि हा राम हा मखत्राता झालेला आहे. मख म्हणजे यज्ञ. यज्ञाच्या वेळेला जे असे सुंदर आहुती दिल्यानंतर जे गंध दरवळत असतात आणि त्यामुळं आपल्या घ्राणेंद्रियाचं हे रक्षण होत असतं. आणि दुसरा एक असा त्याच्यामागे हे आहे की विश्वनिर्माण करण्याचं सामर्थ्य असलेले विश्वामित्र नाही का प्रतिसृष्टी निर्माण करतात त्रिशंकूसाठी, पण स्वतःच्या यज्ञाचं रक्षण करू शकत नव्हते का असा कदाचित आपल्याला प्रश्न पडेल. आणि अशा प्रकारे त्यांचं नाक कापलं गेलं असतं, पण त्यांचं यज्ञाचं रक्षण करून त्यांनी एक प्रकारे त्यांना त्यांच्या नाकाचं किंवा घ्राणेंद्रियाचं रक्षणच केलेलं आहे. आणि दुसरं असं की भक्तांनी रामाला अर्पण केलेल्या सगळ्या ज्या सुगंधी पुष्पांचा धूपाचा जो वास आहे तो माझ्यासुद्धा नाकामध्ये येऊ देत असं राम करू देत. म्हणजे आपल्याला
घ्राणेंद्रियानं सगळं चांगलंच, पण परमेश्वराचं सगळं जे काही आहे ते आपल्या एक फूल मिळालं बघा आज त्या समाधीवरचं, तर आपल्याला किती आनंद होतो. फळ मिळालं त्याचा आनंद होतो. तसं घ्राणं पातू मखत्राता, आणि ह्या मखत्राता हे श्रीरामांना मिळालेलं जे संबोधन आहे हे अत्यंत लहान वयात मिळालेलं आहे हो. म्हणजे त्यावेळेलाच आपल्याला धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे आपल्या लक्षात येतं, गीतेमध्ये सांगितलेलं. आणि मोठमोठाले यज्ञ हे नंतर पुढं यशस्वी झालेले आहेत, किंवा यज्ञातूनच त्यांचं यज्ञपुरुष आला आणि त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे, थाळी दिली आणि ह्या सगळ्या पुत्रांचे जन्म झालेले आहेत. तसं मुखम सौमित्री वत्सला, आपल्या मुखाचं रक्षण हा सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र, तो तर किती हो, त्यानं केवढा त्याग केलेला आहे. स्वतःची पत्नी घरी ठेवली, तिचा तर त्याहून त्याग आहे, पण रामाच्या पावलावर पाऊल रामाची सावली बनून राहिलेलं आहे. आणि त्याच्या रामाच्या मुखातून ऐकलेल्या शिकवणीमुळं केवळ सगळ्या ज्ञानामुळं या लक्ष्मणाचा फायदा झाला. आणि तो राम माझी वाणी मधुर करू देत किंवा प्रेमळ करू देत. म्हणजे लक्ष्मणासारखंच आपल्यालाही रामाची वाणीतून, आपल्या वाणीतून रामाचं सगळं संकीर्तन सतत होऊ देत, आणि आपल्या मुखाचं त्यांनी रक्षण करू देत. रक्षण करू देत म्हणजेच आपल्याला सगळ्या आदर्श गोष्टी या त्यांच्याकडून मिळू देत. सगळ्या विश्वामित्र ऋषींच्या मुखातून त्याला जो ज्ञानोपदेश झालेला आहे, किंवा श्रवणही त्या दोघांनी जे केलेलं आहे, मुमुक्षु पद त्यांना प्राप्त झालेलं आहे. तसंच आपल्यालासुद्धा मोक्षप्राप्तीचा मार्ग हा प्राप्त होऊ देत. आणि त्यासाठी मुखम सौमित्री वत्सल हा असं म्हणले. आणि जिव्हा विद्या निधीपात, जिव्हा म्हणजे आपलं सगळ्यात महत्त्वाचं. आता पुन्हा आपण एक एक शारदा स्तवनामुक्त म्हणणार आहोत. तर वाणीमध्ये जिव्हेवर सगळी वाणी सरस्वती ही वास करत असते, आणि विद्येचा सगळा साठा असलेला असा हा श्रीराम आपलं रक्षण करू देत. आपले उच्चार शुद्ध होण्यासाठी बघा, लहान मुलांनासुद्धा ज्यांना उच्चारण येत नाही त्या 2-3 वर्षाच्या मुलांना जर हे रामरक्षा शिकवली तर सुंदर अशी त्यांची, म्हणजे बोबडी मुलं वगैरे असतात, बोबडी बोलणारी, त्यांनासुद्धा ह्याचा उपयोग होतो. आणि म्हणून जिव्हा विद्या निधीप पातू, शिवाय उच्चारण तर चांगलंच व्हायला पाहिजे, पण रामासारखं चांगलं बोलणं, कधीही एक शब्द एक अक्षरसुद्धा, सगळं मधुर भाषण आहे त्याचं, सगळं मधुर आहे. आणि त्या जिव्हेचंच सगळं कार्य आहे. सगळा खजिना हा त्याच्याजवळ आहे, ज्ञानाचा सागर आहे. आणि आपल्याला त्याच्याकडून हा सगळा साठा आपल्याला मिळू देत. आपल्यालाही असं वेदांताचं सगळं ज्ञान मिळू देत. आणि हा विद्यानिधी परमेश्वरच आपल्याला हे सगळं देईल अशी आपण अपेक्षा करायची. आणि कंठम भरत वंदितः, ह्याच्यावरही खूप सांगता येतं की कंठ, ज्या वेळेला भरत म्हणजे अगदी अस्वस्थ झालेलं आहे आणि मनामध्ये रामाला भेटायला जातो, तेव्हा त्यांची ती गळाभेट, कंठभेट, आणि त्या कंठातून सगळं, म्हणजे रामाने त्याला सगळं सांगितलेलं आहे की तू मातेवर श्लोक हे करू नकोस, राग धरू नकोस. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलेलं आहे, माय कै ना दोषी नव्हे दोषितात, जास्त म्हणत नाही मी, पण त्यानं जे आईला दोष दिलेला होता, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, तर त्यामुळे त्याच्या कंठामध्ये दोष निर्माण झाला होता. पातक लागेल त्याला, तो दोष दूर व्हावा म्हणून त्याला भेटल्यानंतर आणि रामानं त्याला सांगितल्यानंतर सगळ्या त्याच्या दोषांचं परिमार्जन झालेलं आहे. आपल्या कंठातून सुद्धा नकळत काहीतरी जर असं दूषित शब्द निघत असतील, आपण काही चुकून बोललं जात असेल, तर आपल्या कंठाचं सुद्धा रामाने रक्षण करू देत. आणि आपल्या कंठातूनही अशीच वाणी किंवा असेच चांगले काय म्हणू आपण वाङ्मय निर्माण होऊ देत. अशा प्रकारे असं म्हणावंसं वाटते. आणि स्कंदौ दिव्यायुध पातो, ते सगळे हातामध्ये म्हणजे खांद्यावर ही धरणारा, काय म्हणू आपण, सगळी आयुध धारण करणारा. आणि पातू म्हणजे रक्षण करू. आणि भुजौ म्हणजे आपले बाहू, तर भुजा ज्या आहेत त्यासुद्धा भग्नेश कारमुका. आता इथे आपल्याला लगेच आठवतं की सगळी रामायणातली कथा सगळ्यात महत्त्वाची लक्षात येते की त्या ताटकेचा वध केला, अहल्येचं रक्षण केलं आणि पुढे जनकपुरीत गेलेले आहेत. आणि तिथे
सीतेचं ग्रहण करण्यासाठी त्या धनुष्याचं ज्यावेळेला त्यांनी हे केलं, खंडन केलं, किंवा भग्नेश कार्मुक म्हणजे धनुष्य, ते जेव्हा त्याच्या हातून एका क्षणात वाकवताना कडकड कडकड मोडलेलं आहे, तर असे भक्कम खांदे असणारा असा हा राम आपल्याही भुजांचं आणि आपल्याही स्कंधांचं रक्षण करू देत. म्हणून सीतेचे आपल्याला त्या गाण्याची आठवण येते की चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला. आणि मग त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. ते धनुष्य करण्याच्या मागे त्याला एवढं मोठं लाभ होणार आहे हे माहिती नव्हतं, पण तो त्या प्रिय सीतेमुळं झालेला आहे. आणि रामाच्या पूजेसाठी लागणारी सगळी जी शक्ती आहे ती या माझ्या बाहूंमध्ये, ती या माझ्या स्कंदांमध्ये येऊ दे, आणि राम माझ्या सगळ्या बाहूंचं भुजांचं रक्षण करो असं म्हटलेलं आहे. असं खूप छान म्हणजे. आणि पुन्हा करो सीतापती, आता सांगितलं की सीतापती जो आहे तो आमच्या हातांचं रक्षण, आणि हातात हात घेणं, तिचा स्वीकार करणं, हे आत्ता म्हटलं तसं ते रामाला त्यामुळं प्राप्त झालेलं आहे. आणि रामाच्या पूजा करण्यासाठी माझेसुद्धा हात हे सक्षम होऊ देत. सीतेचं पाणी ग्रहण केल्यानंतर रामानं आयुष्यभर एकपत्नीव्रत स्वीकारलेलं. या जगात सगळीकडे रामासारखा कोणीही एकपत्नीव्रती नाही, आणि सगळ्यात श्रेष्ठ असा तो राम, सीतेचा पती, आमच्याही पाणी म्हणजे हातांचं रक्षण करू देत. आता एकदा हात हातात घेतल्यानंतर तो हात कधीच सोडायचा नसतो. आजच्या काळाला तर हा संदेश फार उत्तम आणि महत्त्वाचा आहे. आणि हृदयम जामदग्नीजित, आता जमदग्नीचा पुत्र परशुराम, त्याचंही रक्षण केलेलं आहे. त्यांनाही नामोहरम केलं असलं तरीसुद्धा रामानं विनयानं त्यांना जिंकून घेतलेलं आहे. आणि मग मध्यम पातू खरध्वंसी, सगळीच विशेषणं महत्त्वाची आहेत. नुकतंच आपण खराचं कसं निपात केलेलं आहे ते पाहिलेलं आहे. सुग्रीवेश कटिपातू, सुग्रीवाला त्यांनी राज्य दिलेलं आहे. पुन्हा त्याच्या आधारानं आपली पत्नी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नाभीम जांबवदाश्रय, जांबवंताचाही उल्लेख आहे. सुग्रीवेश कटिपातू नाभीम जांबवदाश्रया सक्तीनी हनुमत प्रभू, सगळ्यात महत्त्वाचं आहे सक्तीनी. ज्या हनुमंतानी त्या सक्तीनीच्या जोरावर एवढी लंकापर्यंत प्रवास केलेला आहे आणि त्या सीतामाईचा शोध लावलेला आहे. तर असा हा. आणि जानूंनी सेतुकृतपात, सेतू बंधन करणारा, आपल्या जानूंचं म्हणजे गुडघ्यांचं रक्षण करू देत. आणि पायांचं रक्षण हा बिभीषण श्रीद, मग अशी सांगितलं मी की त्या बिभीषणाला सगळी संपत्ती राज्यश्री देणारा असा हा आमचं रक्षण करू देत. खरं म्हणजे. आणि पातुरामो खिलम वपुहो, खूप याच्यामध्ये सांगायचं, पण हे 4.5 श्लोक 5.5 श्लोकच आपल्याला रामरक्षेचे म्हणून आहेत. आणि पुढचे तर इतके महत्त्वाचे आहेत. पण सगळ्या रामरक्षेमुळं पठण केल्यामुळं जो कोणी चांगल्या प्रकारे तिचं पठण करेल तो चिरायू होईल, सुखी होईल, विजयी होईल, विनयी होईल. रामाची जी जी सगळी गुणसंपदा आहे ती आपल्याकडं येईल. आणि म्हणून पाताळात असतील, भूतलावर असतील, आकाशात असतील, सगळीकडे जे दुष्टपणानं संचार करणारे असतील ते सगळे नष्ट होतील. आणि ते आपल्याला पाहूसुद्धा शकत नाही. म्हणजे राम आपलं सगळ्या बाजूनी कसं रक्षण करतो ते खूप सुद्धा 11 पुढं सगळं सांगितलेलं आहे. आणि रामाची नावं कितीच आहेत. राम, रामभद्र, रामचंद्र, याचं नुसतं स्मरण जरी केलं तरी आपण पापापासून मुक्त होतो. आणि भुक्ती आणि मुक्ती सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. सगळ्या प्रकारचे उपभोग मिळतील. सगळ्या म्हणजे आपल्याला मुख्य म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून देणारी आहे. म्हणून हे 3 मंत्र म्हणले जातात बरं का. राम रामाय नमः, रामोत्तर तापनीय नावाचं उपनिषद आहे, त्याच्यात हे 3 सांगितलेलं आहे. रामभद्राय नमः, रामचंद्राय नमः असं सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग एक अक्षर जरी आपण त्यातलं म्हटलं, जगत जेत्रैक मंत्रेण राम नामनाभिरक्षितम यः कंठे धारे तस्य करस्था सर्व सिद्ध्या, सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतील. सगळ्या जगाला जिंकणारा हा राम आहे.
कुठेही गेलं तरी जय प्राप्त करून देणारा असा हा राम. 2 अक्षरं मगाशी जी सांगितलीत, फक्त राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, इतकं त्या 2 शब्दाला महत्त्व आहे. आणि वज्रपंजर नामेदम, हे जे नाम आहे रामाचं, हे या रामकवचाचं जो स्मरण करील ते वज्र, म्हणजे इंद्राचं जे इंद्र हत्यार आहे वज्र, दधीची मुनींच्या हाडांपासून अस्थिंपासून केलेलं, त्याचा जणू काही हे पिंजऱ्यासारखं आहे. हे रामनाम इतकं आपलं रक्षण करणार आहे, इतकं महत्त्वाचं कवच आहे. आणि सतत आपल्याला जय आणि मंगल ह्याच 2 गोष्टी मिळणार आहेत. कुठल्याही बाधा किंवा कुठलीही संकट आपल्याला येणार नाहीत. आणि मगाशी म्हणलं तसं त्या बुधकौशिक ऋषींना रात्रीच्या वेळी स्वप्नामध्ये येऊन सगळं सांगितलेलं आहे. राम हा कल्पवृक्षांचा आराम आहे, म्हणजे बागा आहेत, उद्यान आहेत. आणि सकल आपदाम विराम, सगळी संकट, म्हणून एक श्लोक फक्त त्यातला जरी आपण म्हटला ना, आपदाम पहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम, सगळ्या संकटांचा निराश करणारा, हरतार पूर्णपणे, अपहर्तारम सगळ्या नष्ट करणार, दातारम सर्वसंपदा. मला किती कथा सांगायच्या होत्या, पण एका तासात मला हे सांगताच येणार नाही. पण आपण थोडक्यात फक्त उल्लेख करूया की साक्षात समर्थांचं सुद्धा जन्म त्याच दिवशीचा आहे. आणि मगाशी म्हणलं तसं समर्थांनी सगळी ही एवढी रचना केलेली आहे. तर स्वतः समर्थांचे माता पिता म्हणजे सूर्याजी पंत, त्यांचे बंधू गंगाधर, ज्येष्ठ गंगाधर, आणि स्वतः समर्थांना रामरायांनी स्वतः अनुग्रहित केलेलं आहे, स्वतः भेटी दिलेल्या आहेत. का तर त्यांची साधना होती. तुम्ही आम्ही जर अशी साधना केली तर आपल्याला सुद्धा राम प्रत्यक्ष भेटेल, प्रत्यक्ष अनुग्रह होईल. सर्व प्रकारच्या संपत्ती तो देतो, म्हणजे आपल्याला भौतिक संपत्तीपेक्षा गुणसंपत्ती, मोक्षसंपत्ती, मोक्षसंपदा ही आपल्याला मिळायला पाहिजे, आणि हा तो देणार आहे. आणि दातारममध्ये तर राम नुसतं राज्यावर बसणार त्यावेळेलाही त्यांनी किती जणांना दानं केलेली आहेत. वनामनामध्ये जात असताना सगळ्या ऋषींच्या संकट दूर केलेली आहेत, आणि सगळ्यांना महत्त्वाची ही मोक्षश्रिया दिलेली आहे. आपदाम पहर्त दातारम सद, आणि बघा मगाशी म्हटलं तसं सुग्रीवाला राज्य दिलं, बिभीषणाला राज्य दिलं, सगळे वानर. शेवटचा पुन्हा अगदी सांगते मुद्दा, की सगळ्यात महत्त्वाचं रामाचं जेव्हा आता निर्गमन व्हायचे, पुन्हा आपापल्या घरी निवासस्थानी जायचे, त्यांना ब्रह्मदेवानी प्रार्थना केलेली आहे की आता तुमचं इथलं कार्य संपलेलं आहे. त्यावेळेला सगळेजण त्याच्याबरोबर, म्हणजे लोकाभिराम, तो किती लोकांचा प्रिय होता, कुणालाही त्यांना आयुष्यात दुखवलेलं नाही, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा असा हा राम आहे. आणि म्हणून त्या रामाचं आपण जेवढं वंदन करू, जेवढं चिंतन करू, जाताना त्यांनी आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन गेलेलं आहे आपलं अवतार कार्य संपल्यानंतर. आणि त्यांना संतानिक नावाचा जो लोक आहे तो सगळ्या अगदी पशु पक्षी सगळे वानर, अहो त्यात राक्षससुद्धा होते, या सगळ्यांना तो घेऊन गेलेला आहे. आणि म्हणून राम हे एक नाम किंवा राम हे 2 अक्षरी नाम सुद्धा आपलं सगळ्यांचं रक्षण करतं. आणि हा सगळ्यांचा श्रेष्ठ किंवा सर्व परब्रह्म असा हा जो राम आहे, याच्याबद्दल किती कथा सांगत. त्यांनी समर्थांनाही अनुग्रहित केलं, समर्थांनी आपल्या शिष्यांना किंवा आपल्या साहित्यात येणाऱ्या अगदी शिवरायांनासुद्धा सगळ्या संपत्ती सगळ्या त्यांनी दिलेल्या होत्या. शिवरायांनी त्यांच्याकडे पाठवून तर समर्थांनी त्यांना ते सगळं परत दिलेलं. त्यांना अशी जी काही काय म्हणू आपण भिक्षा म्हणून जी दिली ती अशी दिलेली आहे. आणि ते जिजाबाईला कळत नाही एवढी मुठभर लीद काय आणि माती काय आणि खडे काय, श्रीफळ काय, तर ह्या सगळ्या राज्यसंपत्ती तू निर्माण कर असं सांगणारे हे समर्थ, ते आपल्या रामाचे अनुग्रहित. आणि रामाने आपल्या सगळ्यांना आपल्याला सगळं द्यावं, सगळं करावं, म्हणून एक श्लोक जरी शेवटचा म्हणला, रामो राजमणी सदा विजेते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर.
हा एक श्लोक जर सगळ्यांनी रोज म्हटला, मगाशी म्हणलं तसं आपदामपहर्तारम किंवा भर्जनम भौबीजानाम, हे सगळे श्लोक असे किंवा अगदी कुठलाही म्हणूया आपण, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालू, नान्यं जाने नैव जाने न जाने. मला दुसरं काही माहिती नाही. त्याचं आपण मनाने स्मरण करूया, आपल्या वाणीने. त्याचं खरं त्या एका श्लोकावर सुद्धा पुन्हा बोलायचं होतं की नवविधा भक्ती एका श्लोकात सांगितलेली आहे बुधकौशिकांनी. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. प्रत्येक श्लोक डोळ्यापुढं घेतला तर एक रामरक्षा आपण अर्ध्या तासात, एक तासात नाही सांगू शकत. पण हा राम आपल्याला हे सगळं मिळवून देणार आहे. म्हणून रामाचीच ज्या वेळेला परीक्षा झाली, तेवढा एक प्रसंग फक्त सांगते. सगळ्यांच्या माहितीचा आहे, पण मला तो सांगावाच वाटतं की ज्या वेळेला तो सेतू बांधला गेला आणि त्यावेळेला सगळ्या दगडांवर राम राम श्रीराम अक्षरं लिहिली गेली आणि ते सगळे पाण्यावरती दगड तरले, राम नाम त्यावर लिहिले. रामाला एक दिवशी मनात असं वाटतं की अरेच्या, रात्रीच्या वेळेला राम जात आहेत आणि म्हणतायत आपण दगड टाकून बघूया. आपण टाकून बघतायत, एक सगळे दगड खाली गेले. हनुमंत असतातच साक्षीला पाठीमागं, आणि मग बघतात पाठीमागं आता काही आपले तर दगड खाली चाललेत, सगळ्यांचे कसे काय तरले, मागे म्हणून निघायला लागले. तर हनुमंत विचारतात, ते त्याला विचारतात, अरे तू कधी आलास हनुमंता? अहो म्हणे तुम्ही दगड पहिला टाकला तेव्हाच आलो. पण म्हणे आता कोणाशी बोलू नकोस. का बरं माझे दगड खाली गेले? अहो तुम्ही तुमचं अक्षर, तुमचं रामनाम ज्याच्यावर लिहिलं असेल ते सगळे तरुण जातात. तुम्ही सगळ्या जगाचा उद्धार करताय केवळ नामाने, राम या नामाने. आणि तुम्ही ज्याच्या मनामध्ये राम नसेल किंवा याच्यावर राम कोरला नसेल, तो मात्र तळागाळालाच जाणार आहे. हे आपल्याला त्या कथेतून कळतं. किंवा तुलसीदासांनी किंवा अजून काही गुरूंनी असं एका शिष्याला सांगितलेलं होतं. तो म्हणतो मला पाण्यावरून तरून जाण्याची एक शक्ती दे. आणि ते सांगतात की तुला एक मी पुडी देतो, ही पुडी तू तुझ्या खिशात ठेव आणि त्याच्यावरून चालत जाशील. असा तो अनेकदा गेला, मोठ्या समुद्रावरून म्हणा किंवा मोठ्या नदीतून सहज तरून जायचा. खूप दिवसानंतर त्याला वाटतं की एवढं, पण त्यांनी सांगितलं होतं गुरूंनी, हे नाव उघडून बघू नको, हे काय आहे उघडून बघू नको, ती पुडी तशीच राहू देत. आणि एक दिवशी त्याच्या मनात येतं की काय आहे बरं बघूया तरी. आणि म्हणून त्यांनी पाहिलं तर त्या तुलसीदासांनी किंवा ज्या गुरूंनी त्याला लिहिलं होतं त्याच्यावर राम हे अक्षर तुलसी पत्रावर लिहिलेलं होतं. आणि पुन्हा त्यानं ते मिटवलं आणि परत तो निघाला, तर तो मात्र त्या दिवशी बुडला गेला. अर्थात पुन्हा त्याला देवांनी तारलेलं आहे. पुन्हा तो वर आला आणि गुरूंकडे म्हणतो काय झालं? म्हणे श्रद्धा आणि राम या दोन गोष्टी तुला आयुष्यभर तारून नेणार आहेत. तर अशा आपल्याला कितीतरी गोष्टी खरं तरून जाण्यासाठी आहेत. आपल्याला रामाचंच संकीर्तन सतत करायला पाहिजे. आणि काय म्हणू आपण, समर्थांचं सुद्धा त्यावरूनच ते रामरक्षासारखं समर्थ रक्षण आपण नेहमी म्हणत असतो. तर तेही स्तोत्र खूप छान आहे, आपण तेही म्हणत जाऊया. त्याच्यातले एखादं हे म्हणता आलं तर मी बघते, नाही तर मग आपण फक्त रामाची पुन्हा एकदा स्तुती करू आणि आजच्या वाणीला मी विराम देते. मला जे म्हणायचं होतं ते मला काहीच सांगता आलं नाही. आज माझीच परीक्षा झालेली आहे. मला खूप सांगावंसं वाटलं होतं बरीच, पण हा एक अर्ध्या तासामध्ये होणारा विषय नाही आहे. त्यामुळे आपण फक्त समर्थांनाच पुन्हा, समर्थांच्याच म्हणजे जशी रामरक्षा आहे तशी समर्थ रक्षा जी रचलेली आहे त्याचा पहिला आणि शेवटचा श्लोक म्हणते आणि मग रामाचं फक्त स्तवन करून आपण थांबूया. ध्यायेदाजानुबाहुं वरदकरयुगं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं सन्मार्गं बोधयन्तं जगदुपकृतये दासबोधं विधाय नानासामर्थ्यदीप्तं ददतमृजटा मंडनं श्रीसमर्थं. नेहमी समर्थांची आपण प्रार्थना करतच असतो. तसंच शेवटचं पण आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीदासं भूयो भूयो नमाम्यहं. म्हणजे ते आपदामपहर्तारंचं मुद्दाम सांगितलं. आणि कूजन्तं दासदासेती मधुरं मधुराक्षरं आरुह्य कविता शाखां
वंदे कल्याण कोकिलम. तिथे वाल्मिकीचे मला एक पद म्हणायचं होतं खरं. आणि शेवटचं त्यांनी म्हटलेलं आहे तसं प्रसादात रामदासस्य धर्मसूर्योदयो भुवि तत्कृपयैव विश्वं स्यात् सत्यं शिवं च सुंदरम. असं त्यांचा शेवट केलेला आहे. या अवस्थास्यन्ति गिरय सरितश्च महीतले रामदास कथा तावत लोकेषु प्रचरिष्यती. जोपर्यंत जसं रामायणाचंही सांगितलं जातं की जोपर्यंत सूर्यचंद्र सतत भूमीला किंवा सगळ्या त्रैलोक्याला उजळून टाकत आहेत, जोपर्यंत या पृथ्वीतलावर सगळे पर्वत आहेत, नद्या वाहत आहेत, तोपर्यंत ही रामकथा ही अखंड चालू राहील. इतकी युग लोटली तरीसुद्धा आपण रामाचं अजूनही चिंतन करतो आणि राम आपल्याला तारून नेईल ही आपण खात्री ठेवूया. आणि आपल्याला रामाचंच सतत चिंतन करायला मिळू देत. रामाची संकीर्तन करायची आपल्याला देवानी बुद्धी देऊ देत. आणि तेवढीच आपण रामरायाकडे मागणी करूया. मला न्याय देता आलेला नाही, मला क्षमा करावी सगळ्यांनी. फक्त मी एवढंच म्हणेन की राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण रामरायाचे गुणगान. मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ. राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. माझी ही सेवा श्री समर्थचरणी श्री रामचरणी अर्पण करते. भोंकाकांना, ज्योत्स्नाताईंना, संयोजकांना धन्यवाद देते. मला कृतज्ञता व्यक्त करते. आपण सगळ्यांनी जसं तोडकं मोडकं असेल ते ऐकून घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला उल्हासदादांनी छान लावलेलं होतं, श्लोकही चांगले म्हटले गेलेले होते, त्याचा मी उल्लेख करायची राहिले. पुन्हा कधीतरी मला जर अजून संधी मिळाली तर जे मला सांगायचं उरलेलं आहे ते कधीतरी मी सांगत राहील. रामायणाच्या वेळेला आपल्याला पुन्हा संधी मिळतच असते. पुनश्च एक वार क्षमस्व. आणि ही पुन्हा सेवा रामचरणी अर्पण. धन्यवाद. खूप सुंदर. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर.